हँकॉक ब्रिजनंतर आता मध्य रेल्वेवरील 3 ब्रिजचं काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी दिली आहे। कार्नेल ब्रिजचं बांधकाम हाती घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर माटुंगा करी रोड आणि सीएसटी जवळील पादचारी पुलाचं काम देखील हाती घेतलं जाणार असल्याचं ते म्हणतात। कार्नेल ब्रिजची उंची वाढवली जाणार आहे। येत्या 10 दिवसात हे काम हाती घेतलं जाणार असल्याचंही सूद यांनी सांगितलंय। अभी हमको टोटल 7 फुट ओवर ब्रिज एंड रोड ओवर ब्रिज जो हैं उनको तोड़ना है और ये दूसरा था। कसाईवाड़ा ब्रिज आज से 10-15 दिन पहले तोड़ा गया था। अभी माटुंगा का वर्कशॉप का फुट ओवर ब्रिज, करी रोड का फुट ओवर ब्रिज, कारनेक रोड ओवर ब्रिज, करी रोड का रोड ओवर ब्रिज, ये सब इसी कैटेगरी में है। भायखळा येथील हँकॉक ब्रिज प्रमाणेच या ठिकाणी मध्य रेल्वेच्या करी रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेला हा जो करी रोड पूल आहे याचं काम देखील मध्य रेल्वेकडून हाती घेतलं जाणार आहे। हँकॉक ब्रिज प्रमाणेच हा जो पूल आहे हा देखील जवळपास 4.5 फूट उंचीचा आहे। त्याच पद्धतीने जर याची लांबी पाहिली तर 30 मीटर लांबीचा हा ब्रिज आहे। जवळपास 130 वर्षापूर्वीचा हा ब्रिज आहे। या ब्रिजच्या खालोखाल जर आपण पाहिलं तर ओव्हरहेड वायर जे आहेत या ओव्हरहेड वायरमधून कमी दाबाची वीज वाहिली जाते आणि त्यामुळे रेल्वे जी आहे रेल्वे या ठिकाणून पास होत असताना रेल्वेची गती जी आहे कुठे ना कुठेतरी कमी करावी लागते। त्याचबरोबर या पुलाची उंची कमी असल्याने याच्या खालोखाल असलेला हा जो रेल्वे ट्रॅक आहे हा रेल्वे ट्रॅक देखील या ठिकाणी जमिनीलगत म्हणजे खालोखाल असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी जे आहे पावसाळ्यात भरलं जातंय। एकूणच या ठिकाणी हँकॉक ब्रिज प्रमाणेच या पुलाची देखील उंची वाढवण्याची गरज आहे असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं। त्यानुसार या पुलाचं देखील काम हाती घेतलं जाणार आहे। या पुलाची उंची वाढल्यामुळे ओव्हरहेड वायर जे आहेत याच्यातून मोठ्या प्रमाणात वीज वाहिली जाऊ शकते आणि त्याच्यानुसार रेल्वेची जी म्हणजे रेल्वेची जी वाहतूक आहे ही मोठ्या प्रमाणात गती जी आहे या गतीमध्ये देखील वेग येऊ शकतो। त्याच पद्धतीनं हे रेल्वे ट्रॅक जे आहेत हे याची देखील उंची वाढवली जाऊ शकते। त्यामुळे पावसाळ्यात जो नाहक त्रास जो या ठिकाणी मुंबईकरांना सहन करावा लागतो, चाकरमान्यांना सहन करावा लागतो तो देखील कमी होऊ शकतो। येत्या काळामध्ये हँकॉक पाठोपाठ आता हा ब्रिज जर पूर्णपणे झाला आणि ब्रिजचं जर उंची वाढली तर त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी वाहतूक जी आहे रेल्वेची ही सुरळीत होण्यास मदत होणार आहे। कॅमेरामन शारीफसह मी रामनाथ दवणे, मुंबई।